लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये म्हणजेच 22 एप्रिलच्या एपिसोडमध्ये आपण पाहत असतो की जुई आता जीवानंदिनीच्या खोलीमध्ये आलेली असते. आल्याबरोबर खरं ती ते खोली बघून सर्व काही बघून तिला फार आनंद झालेला असतो. एवढा मोठा आरसा ह्या सगळ्या गोष्टी पाहून ती फार खुश झालेली असते. ती आरशासमोर पाहून खरं तरी ते स्वतःची टिकली त्याचबरोबर जी काही वेणी असते त्याला रिबिना असते ते सगळं काही सरळ करत असते. आणि हिचं हे कुतूहल सगळं काही कडनं जीवानंदिनी पाहत असतात आणि त्यांना देखील हे सगळं पाहून फार आनंद वाटत असतो बरं का. आता इकडे खरं तर जुई सगळी त्यांची रूम जी असते ती निहाळत असते तेव्हा खरं तिचं लक्ष फोटोकडे जातं. आता ती फोटो ती पाहते आणि ते जीवा इशाऱ्यानेच म्हणतो कसा आहे फोटो. तेव्हा इथे जुई म्हणत असते इशाऱ्यानेच मस्त आहे, मस्त छान आहे फोटो असं इथे म्हटल्याबरोबर आता इथे ती फोटो ठेवून देते. ठेवल्यानंतर खरं सगळीकडे ती रूम पाहत असते बरं का. तेव्हा इथे जीवा म्हणत असतो मग नकटाबाई कशी वाटली आमची रूम. तेव्हा इथे खरं जुई म्हणत असते एकदम झकास, तुमच्यासारखीच लय भारी आहे. आता जुईने असं म्हटल्यानंतर खरं जुईचं लक्ष परत इकडे घुंगराकडे जातं. घुंगरं पाहताच खरं तर ती खूप खुश झालेली असते, धावतच जाते आणि ते घुंगरू हातात घेते. तेव्हा मात्र जीवाईकडनं म्हणतो अगं हळू जरा असं इथे म्हटल्याबरोबर जुई शांत होते कारण की खालीसुद्धा वसू आत्याने वस्तूला हात लावल्यामुळे तिला ओरडलेलं असतं. त्यामुळे खरं इथे शांत होते. सॉरी काका, आता इथून पुढे असं नाही करणार. तेव्हा नंदिनी तिच्या जवळ जाते आणि म्हणत असते की जेव्हा असं काय करताय तुम्ही, असं ओरडतं का कुणी असं इथे नंदिनी म्हटलेली असते. आता इकडे दुसऱ्या बाजूला विजय आणि रम्या खरं त्यांच्या गाडीमध्ये बसलेले असतात बरं का. विजयचं काहीतरी वेगळं सुरू असतं. तेव्हा इथे रम्या म्हणत असते विजय काय करतोस आणि काय चाललंय तुझं. तेव्हा इथे विजय म्हणतो असो जंगलातला कायदा जर तुम्हाला टिकवून ठेवायचा असेल तर समोरच्याला गिळायलाच लागतं असं इथे चिडत म्हणत असतं बरं का. तेव्हा रम्या म्हणते म्हणजे. तेव्हा विजय म्हणतो काही नाही सोड जाऊ दे. तेव्हा रम्या म्हणते तू सोड, काय चाललंय तुझं. म्हणजे जेव्हापासून त्या काव्याने तुला तो फेक ऑडिओ पाठवला तू सैरवीर झालास रे विजय. आय नो तू माझ्यासाठी माझ्या बाजूने भांडलास त्याबद्दल मला खूप तुझं छान वाटतंय, म्हणजे मला ग्रेटफुल वाटतंय. पण त्यानंतर तुझ्यात जो काही मूड गेला आहे का तो गेलाच आहे, जाऊ दे ना सोड आता असं इथे म्हटल्याबरोबर म्हणत असतो माझ्या डोक्यातून खरं तर ही गोष्ट जातच नाही आणि मला कळत नाही खरं तर हा इतका चांगल्या घरातील मुलगा, इतक्या चांगल्या आईवडिलांचा मुलगा इतका इनसेन्सिटिव्ह आणि चीप कसा असू शकतो. आणि तुम्हाला काय म्हणला पार देश की माझ्या घरी येऊन तमाशा करू नकोस आणि तुझ्या खोटाड्या बायकोचा हात धर आणि तिचे सगळे लाड स्वतःच्या घरी जाऊन कर असा म्हटलाय ना तो. स्वीकारलं त्याचं चॅलेंज मी स्वीकारलं असं इथे विजय म्हटल्याबरोबर रम्या म्हणते म्हणजे नक्की काय चाललंय तुझ्या डोक्यात. तेव्हा विजय म्हणतो ती ऑडिओ क्लिप ना. तेव्हा लगेच रम्या म्हणते फेक ऑडिओ क्लिप. लगेच विजय म्हणतो सॉरी राईट तुझं बरोबर आहे, ती फेक ऑडिओ क्लिप आहे ना. जेव्हापासून माझ्या समोर आली ना खरं तर तेव्हापासून ते काव्या आणि पार्थ माझ्या रडारावर आहेत, त्यांना मी असं नाही सोडणार असं इथे रागात म्हणत असतो. तेव्हा रम्या बरोबर त्याला घोळात घेते बरं का. ती म्हणत असते ठीक आहे ना विजय जाऊ दे हे सगळं काही, बघ आता माझा माणूस माझ्या पाठीशी आहे ना, उभा आहे ना. आता मला दुनियाची काही पर्वा नाही, म्हणजे अजिबातच पर्वा नाही. आणि त्या काव्या पार्थनी मला काय बोललं मला त्याने काही फरक पडत नाही, पण तू काय विचार करतोस याने मात्र मला फरक पडतो विजय. त्याचा हात धरून एकदम इमोशनल होऊन ही रम्या बोलत असते बरं का. ती म्हणत असते चिल रे जाऊ दे, आपलं लग्न होस तर मी हे सगळं काही सहन करेल, जाऊ दे असं इथे म्हटल्याबरोबर विजय म्हणतो असं तेच तर करायला लागू नये असा माझ्याकडे प्लॅन आहे असं इथे म्हटल्याबरोबर रम्या म्हणते म्हणजे. तेव्हा विजय म्हणतो आता नाही सांगत, उद्या सांगतो, उद्या आई आणि तू मला भेटा, सगळं काही तुम्हाला सांगतो असं इथे विजय म्हटलेलं असतं. मात्र रम्याला थोडं टेन्शन आलेलं असतं बरं का, नेमकं विजयच्या डोक्यात काय शिजते. आता इकडे दुसऱ्या बाजूला इकडे जुई म्हणत असते मला खरं तर नाचायला खूप आवडतं, ते म्हणून मी जरा हात लावला. खरं तर माझी आई नेहमी मला सांगायची असं दुसऱ्यांच्या वस्तूंना हात नाही लावायचा. खरं सॉरी काका असं ते म्हटल्याबरोबर नंदिनी म्हणत असते नाही नाही गं वेडाबाई, तुझं काही नाही चुकलं, तू काळजीच करू नकोस. आणि तुला एक गोष्ट सांगू का, हे जिच्यासाठी आणलं का तिला आणखी खूप वेळ यायला असं ते म्हटल्याबरोबर जीवात लगेच तिच्या जवळ येतो आणि तिला समजावण्याचा प्रयत्न करतो. सो सॉरी जुई, खरंच काय ना हा तुझा काका जरा बुद्धूच आहे बघ, त्याला तुझ्यासारख्या इतक्या लहान गोड निरागस आणि निखळ मनाच्या मुलीशी कसं वागायचं हेच कळत नाही बघ. पण मी तुला प्रॉमिस करतो यापुढे असं अजिबातच काही होणार नाही. नाहीतर तू मला शिक्षा दे बरं, म्हणजे तू मला एक काय कर ठोसा मार, नाही तर तुझी नंदिनी मावशी कशी करते म्हणजे कान माझा पिरगळते का तसं कर, पण तू रडू नकोस ग. खरंच सॉरी, तुझा हा काका असं अजिबातच आता वागणार नाही. सॉरी, तुला हे घुंगरू पाहिजेत ना, चल मी तुला बांधतो असं म्हणून
तिला कॉटवर बसवतो आणि तिच्या पायात घुंगरू वगैरे बांधतो. घुंगरू वगैरे बांधून झाल्यानंतर इथे जीवा म्हणत असतो, तू नाचणार का, नाचून दाखवते का, तुला येतं का नाचता. तेव्हा जुई म्हणते, मग मला नाचतासुद्धा येतं, गाणं तरी लावा की. तेव्हा जीवा म्हणतो, हो रे बाबा, गाणं तर लावायलाच हवं, त्याच्याशिवाय कसं नाचणार. असं इथे म्हटल्याबरोबर जीवा म्हणतो असतो, मग सांग कोणतं गाणं लावू. तेव्हा जुई म्हणते, घुंगराच्या तालावर. असं इथे म्हटल्याबरोबर जीवा म्हणतो, बरं ठीक आहे चालेल, घुंगराच्या तालावर आपण गाणं लावूया. असं म्हणून मोबाईलमध्ये सर्च करतो आणि ते घुंगराच्या तालावर असं गाणं लावतो. गाणं लावल्याबरोबर लगेच जुई तयार असते नाचायला. छान सुरेख असा इथे जुईने डान्स केलेला असतो बरं का. मस्त छान असं छान बघण्यासारखा डान्स केलेला असतो. इतकी छोटी असून इतक्या सगळ्या गोष्टी तिला न भेटून किंवा इतक्या गरिबीत वाढून सुद्धा इतकी छान आणि मस्त मुलगी नाही खरंच. त्यामुळे नंदिनीला आणि जीवाला सुद्धा तिचं फार कौतुक वाटत असतं बरं का. आता डान्स वगैरे तिचा झाल्यानंतर नंदिनी तिला जवळ घेते आणि म्हणत असते, जुई खरंच खूप छान डान्स केलास गं, मग छान नाचलीस तू, खरंच मला फार आवडला. असं इथे नंदिनी तिचं कौतुक करत असते. तिला म्हणत असते, तू बस इथं, मी तुझ्यासाठी खालून जाऊन नारळाच्या वड्या घेऊन येते. तेव्हा इथे नंदिनी गेलेली असते. आता इथे जीवा म्हणतो, चल चल आपण हे घुंगरू काढूया आणि तिचं कौतुकसुद्धा करत असतो बरं का. किती छान नाचलीस गं जुई, खरंच भारी येते तुला नाचता, मस्तच की, कमालच, आणि तुला सगळा डान्ससुद्धा येतोय हे का नाही जुई. असं इथे जीवा म्हणत असतं बरं का. आता खरं तितक्यातच इथे नारळाच्या वड्या घेऊन नंदिनी आलेली असते. नंदिनी तिला लगेच म्हणते, चल चल खा खा, आता नारळाच्या वड्या खाऊन घे. तेव्हा जीवा म्हणतो, मज्जा बाबा एका मुलीची. आता इथे नंदिनी खरं तर म्हणत असते, थांब तुझ्यासाठी एक छान सरप्राईज आहे बरं का. तेव्हा जीवा म्हणतो, जुई मज्जा आहे बरं का, सरप्राईज वगैरे म्हटल्यानंतर मज्जा आहे तुझी. तेव्हा इथे जुईला हसायला आलेलं असतं. आता इथे नंदिनी कपाटात जाते, एक काळा दोरा काढते आणि जे काही घुंगरू असतात का घुंगरू, त्यातला एक घुंगरू काढते आणि त्या काळ्या दोऱ्यात बांधते आणि ते तो काळा दोरा आणि ते घुंगरू खरं तरी ते जुईच्या पायात बांधते. आता जुई थोडी इमोशनल झालेली असते. तेव्हा इथे नंदिनी म्हणत असते, ही आमची आठवण बघ, तुझ्या पायात कायम वाजत राहील. असं म्हणून इथे नंदिनी उभा राहते. आता इथे जुई फार रडते बरं का. नंदिनीला घट्ट अशी मिठी मारते. तेव्हा इथे नंदिनी म्हणत असते, काय झालं जुई, का रडतेस तू. तेव्हा जीवासुद्धा म्हणतो, अगं नकटाबाई काय झालंय, आणि असं रडू नको बरं, आणि काय झालंय सांग मला पटकन. असं इथे म्हटल्याबरोबर जुई ते रडतच म्हणते, आईनी पण मला असाच दोरा बांधला होता नाटकातून मुंबईत येताना, पण या मुंबईच्या गर्दीत तो कधी हरवला हे मला कळलं सुद्धा नाही, आणि आज तू बांधलास ना तर मला खरं आईची आठवण आली, असं वाटलं की माझ्या आईनीच बांधलाय. असं म्हणून ते जुई रडत असते. तेव्हा इथे नंदिनी तिला शांत करते, अगं वेडाबाई अजिबात तू रडू नको, शांत हो बरं. तेव्हा इथे जुई खरं स्वतःचे डोळे पुसते. तेव्हा जीवा म्हणत असतो, ए नकटाबाई, खरं तर मी आता स्वतः तुला किडनॅप करीन बरं का, चल बस इथं आणि ह्या नारळाच्या वड्या खा बरं. असं इथे म्हटल्याबरोबर जीवा लगेच स्वतःच्या हाताने येते जुईला नारळाची वडी खाऊ घालतो. तेव्हा म्हणतो, कशी आहे. तेव्हा जुई म्हणते, मस्त. तेव्हा जुई म्हणते, पण हे सगळं काही ठीक आहे, पण उद्या किडनॅपिंगचं काय, म्हणजे काय करणार आहोत आपण. तेव्हा जीवा म्हणतो, आधी नारळाच्या वड्या खा, मी सगळं काही तुला सांगतो. असं म्हणून सगळा काही प्लॅन इथे जुईला जीवाने सांगितलेला. आता तो प्लॅन नेमकं कसा आहे, कशा पद्धतीने हे करणार आहे ते तर आपल्याला आणखीही कळून दिलेलं नाही बरं का, ते आपल्याला पुढे कळेलच. आता जुईला सगळा काही ते प्लॅन कळलेला असतो. जुई देखील इथे खुश झालेली असते आणि नारळाच्या वड्या छान अशी एन्जॉय करत असते. आता इकडे दुसऱ्या बाजूला पार्थने काव्याच्या डोळ्यावर इथे रुमाल एक बांधलेला असतो आणि तिला रूममध्ये इथे घेऊन येतो. तेव्हा इथे काव्या म्हणत असते, अहो पडेल की मी, काही मला दिसत नाही. तेव्हा पार्थ म्हणतो, मी कसं तुम्हाला पडून देऊन, सांगा बरं, तुम्हाला काही दिसत तर नाही ना, तुम्ही चिटिंग तर नाहीत ना करत. तेव्हा काव्य म्हणते, अहो कशी चिटिंग करणार, तुम्ही मला धरले, परत वरनं माझ्या डोळ्यावर सुद्धा तुम्ही कपडा बांधले, आणि कसं चिटिंग करणार सांगा बरं. आधीच तर आता रुटीन चेकअप करून आपण आलेलो आहोत, मी थकले हो, मला जरा आराम करायचा आहे, सांगा की परदेशीन काय झाले. तेव्हा पार्थ म्हणतो, हे बोटे किती सांगा बरं. तेव्हा इथे काव्य अंदाजेच म्हणते 4 बोटं आहेत. तेव्हा पार्थने सुद्धा ते 4 बोटं केलेले असतात. तेव्हा इथे पार्थ म्हणतो, तुम्ही चिटिंग करताय म्हणजे, अहो मी 4च बोटं केले होते. तेव्हा काव्य म्हणते, असं काय करताय हो, मी अंदाजे म्हटलं, खरंच मला नाही दिसत हो. तेव्हा इथे पार्थ म्हणतो, बरं ठीक आहे चालेल, थांबा मी तुमचं खोलतो. असं म्हणून तिच्या डोळ्यावरची ती पट्टी खोलतो आणि ते बरोबर म्हणतो, इशाऱ्याने म्हणतो, बघा ते मागे काय आहे. तर आता इथे काव्य ते पाहते, एक छोट्या मुलांचा इथे फोटो त्यांनी लावलेला असतो आणि त्याच्या हातात खरं तर IAS अशी इथे पाटी वगैरे दिसते. तेव्हा काव्य म्हणते, काय पार्थे. तेव्हा पार्थ म्हणतो, कसं वाटलं पार्थ स्टाईल, भारी वाटलं का नाही. असं इथे म्हटल्याबरोबर काव्य म्हणते, हो छान आहे की. असं म्हणून आता इथे काव्याला पार्थ इथे खाली बसवतो आणि काव्याला म्हणत असतो, तुमचे आईपण आणि करिअर या दोन्ही गोष्टी सांभाळणं खरं तर 9 महिने तारेवरची कसरत आहे. म्हणूनच खरं तर मी तुमच्या डोळ्यासमोर असावी आईपणाची आस आणि तुमच्या स्वप्नांचा ध्यास, म्हणूनच केला आहे हा अट्टहास. असं इथे म्हटल्याबरोबर काव्य म्हणते, वाव क्या बात है, कविता वगैरे सुचायला लागली की बाबांना. असं म्हणून पार्थला मिठी मारते आणि म्हणत असते, देशमुख
खूप लकी असणार आपली मुलगी, असं इथे म्हटल्याबरोबर पार्थ म्हणतो, काय मुलगी? नाही हो, मला म्हणजे मुलगी पण चालेल बरं का, पण मला मुलगा हवं आहे. तेव्हा काव्या म्हणते, असं काय म्हणताय तुम्ही पार? काव्या, खरं तर मला ना तुम्हाला सोडता दुसरा कुणालाही जीव लावायचं नाही. म्हणजे उद्या जर आपल्याला मुलगी झाली वगैरे नाही का, तर तुमच्यासारखी ती क्यूट होणार, तुमच्यासारखी क्यूट दिसणार. मग ते मी कुणावर नेमकं प्रेम करायचं सांगा बरं? म्हणजे मीने काव्यावर करायचं का तुमच्यावर करायचं? तेव्हा काव्या म्हणते, मिनी काव्यावर. मग मी कन्फ्यूज होणार का नाही? त्यापेक्षा आपलं पोरगं बरे, 2 धपाटे मारले की बसल शांत, असं ते म्हटलं. बरं, काव्या लगेच पार्थला धपाटा मारते, म्हणत असते, माझ्या पोराला धपाटे वगैरे मारण्याची भाषा करायची नाही बरं का. तेव्हा लगेच पार्थ म्हणतं, तुमचा हा स्वभाव बघता खरं तर माझ्यापेक्षा जास्त तुम्हीच त्याला मारता. मला तर काव्या एक चित्रच दिसते. तेव्हा काव्या म्हणते, कसलं चित्र? तेव्हा पार्थ म्हणतो, काय ना, आपलं पोर खरं तर तुमच्या मारापासून वाचण्यासाठी माझ्या मागं लप जाईल आणि त्याच्या वाटेचा मार मीच खाईन आणि माझ्या वाट्याचा मार तर आहेच की माझ्या नशिबात, असं इथे म्हटल्याबरोबर काव्य म्हणते, काय चाललंय पार्थ तुमचं? असं म्हटल्यानंतर पार्थिला जवळ घेतो आणि दोघेही मात्र इथे फार खुश असतात बरं का. आता इकडे दुसऱ्या बाजूला सकाळ झालेली असते, पार्थ इथे आलेला असतो आणि आई मला भूक लागले ग, लवकर घेऊन ये. तेव्हा इथे माननी म्हणते, हो हो आलेच रे. इकडे आता मिथूनचं खरं तर इथे कोडं सोडवणं सुरू असतं. आता इथे पार्थला त्याने कोडं विचारलेलं असतं, मात्र पार्थला ते अजिबातच कोडं आलेलं नसतं. तेव्हा इथे खरं जी काही जुई असते ती जुई आल्याबरोबर ते कोड्याचं उत्तर देते. तेव्हा मिथून काका म्हणत असतात, अरे वा, म्हणजे तू कोड्याचं उत्तर वगैरे दिलंस, भारीच की, असं इथे म्हटलेलं असतं. तेव्हा इथे पार्थ म्हणत असतो, कोण आहे ही नेमकी इतकी गोड मुलगी? पिऊची मैत्रीण वगैरे आहे का? तेव्हा मिथून म्हणत असतं, अरे नाही रे, आपली पिऊ तर हॉस्टेलला आहे ना, मग कशी येणार सांग बरं तिची मैत्रीण इथे, असं इथे म्हटल्याबरोबर मिथून म्हणतात, तूच तर विचार ना. तितक्यात खरं माननी येते. माननी म्हणते, आलीच पिऊ, तयार वगैरे झालीस, बस बस चल. अरे ही पिऊ आहे, आता खरं तर तिला जीवानंदिनी घेऊन आलेली आहे. ती खरं तर एका एनजीओमध्ये जाणार आहे, एका वयस्कर बाईला भेटण्यासाठी, म्हणजे वयस्कर बाईकडे जाणार आहे. तेव्हा पार्थ म्हणतो, किसली क्यूट मुलगी आहे, म्हणजे ती वयस्कर बाई किती लकी असणार, असं इथे खरं पार्थ म्हटलेलं. इकडे माननीने खरं तर सँडविच बनवलेले असतात, ते जुईला दिलेले असतात. तेव्हा इथे माननी म्हणत असते, काय झालं जुई, तुला सँडविच आवडलं नाही का? तेव्हा जुई म्हणते, काय सँडविच म्हणजे काय? तेव्हा माननी आता म्हणायच लागलेले असते. तितक्यात खरं नंदिनी येते. नंदिनी म्हणत असते, अगं सँडविच म्हणजे तू वडापाव वगैरे खात नाही का, तसंच 2 ब्रेडच्या मध्ये भाज्या घातलेल्या असतात, असं म्हणून आता तिला खाऊ घालत असते. खाऊ घातल्यानंतर खरं तर इकडे माननी म्हणत असते, काय गं नंदिनी, हिने येता वेळेस 2 जोडे आणले होते का कपड्याचे वगैरे? तेव्हा नंदिनी म्हणते, नाही हो, 2 जोडे नाही, सकाळी जीवा खरं तर मार्केटमध्ये गेले होते आणि हिच्यासाठी वेगवेगळे ड्रेस घेऊन आले आणि वेगवेगळ्या मापाचे पण घेऊन आले, असं इथे म्हटल्याबरोबर जुई फार हसते बरं का. तेव्हा इथे जीवा, बरोबर आहे ना, म्हणजे मुलीचं वय, वजन आणि माप कधीही विचारायचं नसतं, असं हिनेच तर मला संस्कार दिले आहेत, असं इथे म्हटल्याबरोबर माननी म्हणते, हां आला मोठा संस्कारावाला. आता लगेच माननी म्हणत असते की काव्या नाही आली पार्थ, ती कुठे? तेव्हा पार्थ म्हणतो, ती रूममध्येच आहे. तेव्हा इथे लगेच माननी आशाला म्हणते की जे काही काव्याचं सँडविच आहे ना, ती तिच्या रूममध्येच नेऊन दे. तेव्हा पार्थ उठतो आणि म्हणत असतो की तुम्ही राहून द्या आशाताई, मी घेऊन जातो. तेव्हा इथे माननी म्हणते, अरे तुझी सुद्धा प्लेट घेऊन जातोस? तेव्हा पार्थ म्हणतो, लग्न झाल्यावर आईने असे प्रश्न विचारायचे नसतात बरं का, असं इथे म्हटल्याबरोबर माननी म्हणते, जा मेल्या, जा जा इथून, असं इथे म्हणून पार्थ तिथून निघून गेलेला असतो. आता माननी सुद्धा इथे नाश्ता करण्यासाठी बसलेली असते आणि जुईला म्हणत असते, जुई खरंच तू किती गोड हसतेस ग, तुला सांगू का, मला तू फार आवडलीस. पण मी एक तुला विचारू का जुई, तुला जिथे हे सगळे काही घेऊन जाणार आहेत वयस्कर बाईकडे, ती बाई चांगली तर आहे ना गं? तेव्हा जुई म्हणते, अहो नाही हो, ती बाई तर खूप लबाड आहे, आम्हाला खरं तर तिला मिळून पकडायचं आहे, असं इथे म्हटल्याबरोबर नंदिनी विषय बदलते आणि तिच्या तोंडात सँडविच घालते आणि म्हणत असते की अगं जुई, आपल्याला जायचं आहे ना, चल लवकर. तेव्हा माननी म्हणते, अगं काय म्हणते ही पकडायचं वगैरे? तेव्हा जीवानंदिनी गडबड करतात आणि म्हणत असतं की आम्हाला उशीर होतो या, म्हणजे हिला त्यांच्याकडे सोपवायचं सुद्धा आहे, त्यांना भेटायचं सुद्धा आहे, ते येऊन बसले असतील, असं म्हणून गडबडीतच सगळे काही ते निघून गेलेले असतात. तेव्हा इथे माननी म्हणतात, यांच्या ना दोघांचं काहीतरी लपवाछिपी चालली बरं का मिथून, असं इथे म्हटल्याबरोबर मिथून म्हणत असतात, जाऊ द्या ना वहिनी, त्यांचा लपंडाव खरं चांगल्या कामासाठीच असतो. बाय द वे, आपल्या घरात इतक्या सकाळी सकाळी शांतता कसं काय, म्हणजे आपल्या घरातले ते 2 विलन मंडळी कुठे गेलेत, असं इथे म्हटल्याबरोबर माननी म्हणते, काय माहिती कुठे गेले, तर कुणाकुणाला मिथून काकाचं हे बोलणं आवडतं सांगा बरं, मला तर फार आवडतं बरं का. आता इकडे दुसऱ्या बाजूला खरं तर विजयने रम्या आणि वसूला कॅफेमध्ये बोलून घेतलेलं. आता विजयने ते ऑर्डर वगैरे दिलेली असते आणि रम्याची सिनेमन कॉपी सुद्धा ऑर्डर केलेली असते बरं का मनानेच. तेव्हा इथे खरं तर वसू इथे विजयला म्हणत असते, विजयराव मी आल्यापासून बघते, म्हणजे तुम्हाला आमच्या रम्याच्या अगदी छोट्या छोट्या आवडीनिवडी सुद्धा चांगल्याच माहीत आहेत, असं इथे म्हटल्याबरोबर विजय म्हणत असतो, आणि मी सुद्धा आल्यापासून बघतोय की तुम्हाला त्या घरात मान सन्मान नाही, कुणालाही तुमच्या बोलण्याची किंमत नाही, हो का नाही रम्या?
काय रम्या असं इथे म्हटल्याबरोबर रम्या म्हणत असते, प्रश्न हिमतीचा नाही आहे विजय, ती खूप लोकत आणि आम्ही दोघीच पडतो असं इथे म्हटल्याबरोबर विजय म्हणत असतो, लांडग्याच्या कळपाला हरायचं असेल ना तर एकच वाघिणी पुरेशी पडते, पण तुम्ही तर दोघी आहात आणि आता तर मी सुद्धा आहे तुमच्यामध्ये बब्बर शेर असं इथे म्हटल्याबरोबर वसू म्हणत असते, खरं सांगू का विजयराव, खरंच तुम्ही आल्यापासून आम्हाला फार धीर आलाय, म्हणजे कुणीतरी आमचं वाली आहे असं आम्हाला वाटत आहे. तेव्हा इथे खरं तर जो काही विजय असतो तो म्हणत असतो, प्रश्नच नाही, मी तुमच्यासोबत कायम. तेव्हा लगेच रम्या म्हणत असते, प्रश्न तेव्हा असतो जेव्हा तू आमच्या आसपास नसतो. खरं तर जेव्हा पार्थ आणि काव्य आमच्यावर अटॅक करतात ना तेव्हा खरं तरी ते आम्ही काहीच करू शकत नाही आणि तेव्हा खरं तर बाकीच्यांना सुद्धा जोर चढतो. रम्याचं हे बोलणं ऐकल्यानंतर खरे विजय म्हणत असतो, मी समजू शकतो, पण फक्त विचार करा, घरात समज एखादी घटना घडली किंवा कुणी काही तुम्हाला बोललं असेल, कोणत्याही वेळी समज काही हो, मी तुमच्या बाजूने बोलायला कायम हजर असेल तर असं इथे म्हटल्याबरोबर रम्या म्हणते, पण हे कसं शक्य आहे, काय बोलतोस तू. तेव्हा विजय म्हणतो, शक्य तर ठरवलं तर सगळं शक्य आहे. मी एक तुम्हाला प्लॅन सांगतो, तुम्हाला जर तो आवडला ना तर खरं आपण एकादशीला शिमगा करू. तेव्हा विजय म्हणतो, बरं ठीक आहे, मी प्लॅन सांगतो मग तुम्हाला सगळं काही कळेल असं म्हणून आता विजय सगळा प्लॅन सांगतो बरं का. प्लॅन वगैरे सांगितल्यानंतर आता तो प्लॅन काय आपल्याला कळलेला नाही बरं का. आता प्लॅन सांगितल्यानंतर खरं रम्या आणि वसू थोड्या घाबरलेल्या असतात. तेव्हा इथे वसू म्हणत असते, एकदम अचानक. तेव्हा रम्यासुद्धा म्हणते, हे शक्य कसं होऊ शकतं पण. तेव्हा इथे खरं विजय म्हणतो, अरे माझा पुढचा प्लॅन ऐका तरी, पुढे खरं तर मोठी गंमत आहे असं म्हणून पुढचा सगळा प्लॅन इथे विजयने सांगितलेला असतो. हा विजयचा प्लॅन ऐकल्यानंतर खरं रम्या थोडी घाबरलेली आहे बरं का. हा प्लॅन नेमकं विजय आणि रम्याच्या लग्नाबाबतच आहे, म्हणजे प्रोमो असा रिलीज झालेला आहे आणि त्या प्रोमोमध्ये खरं विजय आणि रम्याने लग्न केलेलं आहे असं इथे दाखवलेलं आहे आणि ते घरच्यांना माहीत नसतं बरं का. ह्या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत, अंदाज आहे की तोच हा प्लॅन असावा. आता इकडे दुसऱ्या बाजूला दाखवण्यात आलेलं असतं. आता इकडे खरं तरी ते जुई, नंदिनी आणि त्याचबरोबर जीवा आणि एक पोलीस इन्स्पेक्टर असतात वाटतं बरं का, आणि इकडे आपली रेखा असते, सगळे इथे जमा झालेले असतात. तेव्हा रेखा म्हणत असते, नेमकं प्लॅन काय आहे हे तरी सांगता का. तेव्हा जीवा म्हणत असतो, हो ऐका, खरं तर ना त्या ममताई पाळणाघरात तुम्हाला आई आणि मुलगी होऊन जायचं आहे असं इथे म्हटल्याबरोबर नंदिनी म्हणत असते, आणि त्यांना असं सांगायचं आहे की आजपासूनच जुईला तिथे ठेवून घ्या असं इथे म्हटल्याबरोबर ते पोलीस जे असतात ते पोलीसच्या वेशात नसतात बरं का, त्यांनी साधे कपडे वगैरे घातलेले असतात. ते म्हणत असतात की पण ती जी काही इथे अत्तर विकणारी बाई आहे ती खरं तर इथे जुईलाच का किडनॅप करावी, म्हणजे याची काय गॅरंटी असं इथे म्हटल्याबरोबर नंदिनी म्हणत असते की गॅरंटी आहे, त्या ममताई पाळणा घरातल्या लोकांना घोळात घ्यायला हवं. ते फार का म्हणते, पण ह्या ममताई पाळणा घरातल्या लोकांना घोळात कशाला घ्यायचंय पण आपल्याला. तेव्हा इथे नंदिनी म्हणत असते, खरं तर या सगळ्या पाळणा घरातून लोकांना भेटल्यानंतर मला एक गोष्ट कळलेली आहे की हे पाळणा घरातले वाले सगळे जे आहेत ना ते खरं तर या मास्टरला भेटलेले आहेत, म्हणजे मिळलेले आहेत, आणि त्या अत्तरवाल्या बाईला सुद्धा ते सगळे काही या प्लॅनिंगमध्ये तेवढे सामील आहे. आता खरं तर हे नंदिनीचं सगळं काही बोलणं असतं ना, जे काही ममता पाळणाघर किंवा यशस्वी पाळणाघर हे सगळं काही ते थोडासा सीन दाखवलेला आहे, जे काही गोष्टी झालेल्या असतात. तेव्हा ते नंदिनी म्हणत असते की खरं तर हे सगळं काही खूप खोलवर रुजलेलं आहे, त्यामुळे खरं रेखाताई आणि जुई तुम्ही दोघीही मी जे काही सांगते ते लक्ष देऊन ऐका असे ते नंदिनी म्हटल्याबरोबर आता नंदिनीने सगळा काही ते प्लॅन या दोघांना सांगितलेला असतो, पण मात्र आपल्याला तो प्लॅन आणखी कळलेला नाही. आता इकडे दुसऱ्या बाजूला दाखवण्यात आले. आता इकडे विजय म्हणत असतो, काय झालं तुम्हाला कळलं नाही का माझा प्लॅन. तेव्हा वसू म्हणते, नाही असं नाही विजयराव, म्हणजे आम्ही दोघे सगळं काही ऐकून घेतलं आहे, पण देशमुख ऐकणार नाहीत, त्यांना या सगळ्याचा संशय येऊ शकतो असं इथे म्हटल्याबरोबर विजय म्हणत असतो, मग येऊ दे की संशय, काय करू शकणार नाहीत ते. खरं तर मी जो काही प्लॅन सांगितला ना आहे तो जर आपण अंमलात आणला ना तर ते देशमुख काहीही करू शकणार आहे, त्यांच्या हात दगडाखाली असतील. तुम्हाला सांगतो, हा जर प्लॅन आपण केला ना तर खरं तर माझ्या रम्याला यापुढे कुणी ओरडू शकणार नाही आणि त्याचबरोबर हात सुद्धा उगारू शकणार नाही. काय म्हणतेस रम्या तू असं इथे म्हटल्याबरोबर रम्या म्हणत असते, मला खरं तर ह्या सगळ्या गोष्टीसाठी थोडा विचार करायला वेळ हवा आहे. तेव्हा विजय म्हणतो, हो तुझा टाईम घेच की तू असं इथे म्हटलेला असतो. आता रम्या इथे विचार करत असते. तेव्हा विजय म्हणत असतो, पण जर हा आपण प्लॅन केला ना खरं तरी ते सगळ्या गोष्टी पलटू शकतात, म्हणजे सगळं काही आपल्या मनासारखं होऊ शकतं, त्यामुळे खरं या गोष्टीवर विचार कर आणि मला सांग. तेव्हा ते दोघेही विचार करायला लागतात बरं का. तेव्हा वसू म्हणते, काय वाटते रम्या तुला. तेव्हा रम्या म्हणत असते, खरं तर मला विचार करायला आणखी थोडा वेळ पाहिजे, म्हणजे मी घरी जाते विचार वगैरे करते आणि नंतर विजय तुला सगळं काही कळवते असं इथे म्हटल्याबरोबर विजय म्हणतो, हो ठीक आहे चालेल, तुझा तू टाईम घेऊ शकतेस असं ते विजयने म्हटलेलं असतं. आता लगेच रम्या विजयला म्हणत असते,
खरंच थँक्यू हां विजय, खरं तुझ्यामुळे आम्हाला धीर मिळतो, तुला बोलल्यामुळे आम्हाला छान वाटतंय असं इथे रम्या म्हटलेली असते. आता इकडे दुसऱ्या बाजूला आता इकडे नंदिनीने प्लॅन सांगितलेला असतो, त्यामुळे नंदिनी म्हणत असते कळला ना तुम्हाला सगळा प्लॅन, आत्ताच काही तुम्हाला प्रश्न असतील तर लगेच सांगा असं इथे म्हटल्याबरोबर रेखा म्हणते प्रश्न तर नाहीत, पण हे सगळं काही नीट होईल ना, म्हणजे काही प्रॉब्लेम तर होणार नाही ना. तेव्हा जुई म्हणते नाही होणार गाई, सगळं काही नीट होईल, जसं मावशी म्हणते तसंच होईल. तेव्हा येते रेखा म्हणते आई, तेव्हा जुई म्हणते हो, आता आपण आई मुलीचा रोल करतोय ना, मग मी तर आतापासूनच तुला आई म्हणणार, मी कॅरेक्टरमध्ये शिरलेसुद्धा असं इथे म्हटल्याबरोबर जे काही पोलीस असतात ते म्हणत असतात खरंच ही मुलगी कमाल आहे, सगळं काही होईल व्यवस्थित आणि ती अत्तरवाली बाईसुद्धा पकडली जाईल असं इथे म्हटल्याबरोबर जीवा म्हणत असतो तुम्हाला जे GPS सांगितलं होतं ते आणलं का तुम्ही. तेव्हा इथे पोलीस म्हणतात हो हो आणलं आहे, ह्या घड्याळी सेट करून घेतलेला आहे असं म्हटल्याबरोबर जुई म्हणत असते GPS म्हणजे. तेव्हा नंदिनी म्हणते अगं GPS म्हणजे ना काय असतं ना, म्हणजे हे तुझ्या हातात घातलं ना, तू ज्या ठिकाणी जाशील तिथे आम्ही तुला या स्क्रीनवर पाहू शकतो असं ते म्हटल्याबरोबर जुई म्हणत असते कसलं भारी आहे ना, हे जर घड्याळ सगळ्या मुलांना हातात दिलं ना तर कोणतेच मुलं हरू शकणार नाही, त्यांना कुणीच किडनॅप करू शकणार नाहीत असं इथे म्हटल्याबरोबर आता इथे जीवा जो असतो तो जुवा इथे जुईच्या हातात इथे ती घड्याळ घालत असतो. आता घड्याळ वगैरे घातल्यानंतर इथे जीवा जुईला म्हणत असतो तू घाबरली वगैरे तर नाहीस ना. तेव्हा इथे जुई म्हणत असते कसले घाबरले, मला भीती वगैरे अजिबात कसलीच वाटत नाही बरं का. आता नंदिनी थोडी इथे घाबरलेली असते. नंदिनी खरं जुईला जवळ घेते आणि तिला म्हणत असते खरं तर मी जुई खूप मोठी रिस्क घेते गं, म्हणजे मी चुकीचं वागते का बरोबर हेच मला कळत नाही, पण एक गोष्ट कायम लक्षात ठेव, मी तुझ्यासोबत असणार आहे, तुला काही होऊ देणार नाही असं इथे म्हटल्याबरोबर जुई म्हणत असते मला माहिती आहे गं, त्या दिवशी नाही का मला वसवात्यापासून तू वाचवलंस, तशीच मला आजसुद्धा तू वाचवशील. आणि वसवात्या जे काही म्हटल्या ना ते जास्त मनावर लावून घेऊ नको ना, आमच्या गावाकडे सुद्धा अशाच बायका मारतात, पण तू काळजी करू नकोस हां, तुझ्यासारख्या अशा गोड आईला मिळवण्यासाठी खरं तर बाळामध्ये धक्काबुक्की सुरू असेल असं इथे म्हटल्याबरोबर नंदिनी खरं तिला जवळ घेते. नंदिनीला इथे फार वाईट वाटत असतं, ती म्हणत असते काळजी घ्या आणि तुम्ही सगळे काळजी घ्या आणि सगळ्या गोष्टी छान करा असं इथे म्हटल्यानंतर आता इथे ते तिघेही इथून निघून गेलेले असतात. आता इथे जुईला पाहून नंदिनी म्हणत असते जेव्हा खरं तर आपण तिला नजर लागू नये म्हणून तिच्या पायात दोरा बांधला काळा, पण आपणच खरं तर तिला दृष्ट लागावी असं काम करतोय का असं इथे नंदिनीने जीवाला प्रश्न विचारलेला असतो. आजच्या पुरतं एवढंच. अशा डेली मालिकेचे अपडेट जर जाणून घ्यायला आवडत असतील तर आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि तोपर्यंत पाहत राहा लग्नानंतर होईलच प्रेम. धन्यवाद.